सातारा नगरपालिकेच्या राजकारणात आज पुन्हा एकदा नवे समीकरण पाहायला मिळाले। तब्बल 28 नगरसेवकांच्या उपस्थितीत पालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली, तर खासदार उदयनराजे भोसले गटाने सभेवर बहिष्कार टाकल्याने राजकीय चर्चांना उधाण आलेले आहे। 11 महिला नगरसेविका आणि 15 नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन सर्व विषयांना मंजुरी देण्यात आलेली आहे। तसेच निकृष्ट कामाच्या आरोपांमुळे भुयारी गटार योजनेच्या ठेकेदाराला ब्लॉकलिस्ट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। दरम्यान गटनेते अविनाश कदम यांनी पालिकेत कोणताही गट नाही असा दावा केलेला आहे। तरी सभेला काही नगरसेवकांची अनुपस्थिती आणि खासदार उदयनराजे गटाचा बहिष्कार यामुळे पालिकेतील राजकीय घडामोडींविषयी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यामुळे आगामी काळात या अनुपस्थितीत नगरसेवकांची भूमिका काय राहणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे। विषय क्रमांक 24 सातारा नगर परिषदेच्या क्लास मधून सांबरवाडी येथील अस्तित्वात असलेल्या जुन्या ती दिवाळीनंतर पावसाळा झाल्यानंतर त्याला सुरुवात करावी अशी सर्वसाधारण सभेची आमची पैसे आलेले पण आपण काम चालू करताना बाकीचं ठीक आहे। संपूर्ण रक्कम आणि त्याची लांबी यात कुठेही काही बने नको। आणि महत्वाचा विषय काय कसल्याही परिस्थितीत काम चालू करून जीवनाला विषय पुढे घ्या। विषय क्रमांक 1 दिनांक 13/5/2020 विरुद्ध कायम करणे। प्राप्त सूचनेचे वाचन करत आहे। सातारा नगर परिषदेच्या निवडणूक व जनगणना विभागाने सुरेश करून यांना मुदतवाढ देण्याबाबत मी सर्वसाधारण सभेची मंजुरी देण्याबाबत कार्यालयातून आलेले आहे। विषय क्रमांक 4 सातारा नगर परिषदेसाठी विशेष लक्ष स्वरूपात घेण्याबाबत कार्यालयातून आलेल्या अहवालावर चर्चा करून निर्णय घेणे। विषय क्रमांक 5 विलासपूर व्यंकटेश बोडोली सातारा येथील ओपन स्पेस प्लॉट नंबर 18 येथे व्यायामशाळा बांधकाम कार्यालयाकडून आलेल्या अहवालावर चर्चा करून निर्णय घेणे। विषय क्रमांक 6 सदर प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी शासनामार्फत तकादा असून याबाबत माननीय प्रधान सचिव यांनी 2 वेळा अर्धशासकीय पत्र दिलेले असून कामाच्या प्रगतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। याबाबत मुक्तदार नोटीस देण्यात आलेली आहे। अद्यापपर्यंत त्यांना देण्यात आलेली लेखी पत्र व तोंडी सूचना देऊनही ते काम करत नाही। त्यांना नोटीस मिळाल्यापासून 3 दिवसाचे आत सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा आपल्या विरुद्ध कायदेशीर दंडात्मक कार्यवाही करून आपले भरलेली बयाना रक्कम व बिलातून कपात केलेली सुरक्षा अनामत रक्कम जप्त करण्यात येईल असे दिनांक 30/12/2025 च्या नोटीस अन्वये त्यांना कळवण्यात आले होते। तथापि अद्याप त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नसून उर्वरित कामास सुरुवात केलेली नाही। उलट टपाली दिनांक 30/1/2026 पत्र देऊन स्त्रीच्या पद्धतीचे वाजवी मुद्दे उपस्थित केले आहेत। वस्तुतः त्यांनी भरलेली निविदा व करारनामा मधील तरतुदीचे पालन करत असल्याचे दिसून येत आहे। सदर सातारा विकास आघाडीने बहिष्कार टाकलेला आहे अशा बातम्या बाहेर आल्या। नेमकं काय प्रकार आहे तुमचा? पहिल्यांदा सातारा विकास आघाडी नगर विकास आघाडी आता नाही आहे। आता भारतीय जनता पार्टी आणि सर्व सदस्य भारतीय जनता पार्टीचे आहे। आपण म्हणताय त्यामुळे कुणी बहिष्कार टाकला असा विषय नाही आहे, कारण की काल संध्याकाळी उपनगराध्यक्ष बनकर आणि निशांत पाटील पक्षप्रतोद यांच्याशी चर्चा झालेली आहे। आज सकाळी 10 वाजता बसायचं ठरलेलं होतं। आणि दुसरी गोष्ट आज सकाळी
कोणच इथं आलं नाही. 11 वाजेपर्यंत जर वेळेत सभा सुरू केली नसती तर ती कायद्याला बाधक होती. त्यामुळं सभा सुरू केलेली आहे आणि सभेत सर्व विषय मंजूर झाले. बरं, सभा कोरम किती हा सभा त्यांनी 1/3 म्हणजे 51 सदस्य 17 असावे. आता आपल्याकडं 26+30 म्हणजे 3 हे स्वीकृत आणि 26 असे. तरी हा दोन्ही गटाचा वाद दिसून येतोय सातारकरांना. बाळासाहेब खंदारे आणि उपनगराध्यक्ष बनकर यांच्यातला वाद आता सर्वश्रुत आहे. या विषयावरूनच त्यांनी त्यांची निर्माणाची मागणी केली आणि आज बाळासाहेब खंदारे पण उपस्थित नाहीत. नेमकं काय म्हणायचं? नाही, बाळासाहेब खंदारे उपस्थित नाहीत का हा विषय माहीत नाही, पण अशा पद्धतीचं काय जे असेल हा निर्णय तो पूर्णपणे दोन्ही महाराज घेत असतात आणि तो त्यांना तशा पद्धतीनं सांगितलं. पालिकेतील नगरसेवकांचा एक गट काही नगरसेवकांवर दबाव आणते का काही पदाधिकारी? अजिबात नाही. पूर्ण एकसंघ आहे. दोन्ही महाराजांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका पूर्णपणे सक्षम कार्य करते आहे. काय तुमच्याकडनं ते वाद झालेत म्हणून जर वाद नाहीच, ते काही जर हे असेल एखाद्या विषयाबद्दल तर ते दोन्ही महाराज बसून हा विषय. विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा. इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस. पात्रता 10वी 12वी एसटी पासची सोय. पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा. 98 220 97 071. 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.